मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज स्थिती समजून घ्या। सध्या महाराष्ट्रात महिलांसाठी सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चा मोठा प्रतिसाद मिळत आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य पुरवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। मात्र या योजनेसाठी अर्ज करताना अनेक महिलांना अर्ज स्थिती समजून घेण्यात अडचण येत आहे। अर्ज दाखल केल्यानंतर तुमच्या समोर अप्रूव्ड, डिसअप्रूव्ड आणि पेंडिंग टू सबमिटेड असे मुख्यतः 3 पर्याय दिसून येतात। यातील प्रत्येक पर्यायाचा अर्थ काय हे जाणून घेणे आवश्यक आहे। अप्रूव्ड, जर तुमच्या अर्जावर अप्रूव्ड असे लिहिले असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाला आहे। याचा अर्थ तुम्हाला ऑगस्ट 17 रोजी 3000 रुपये मिळतील। डिसअप्रूव्ड, जर तुमच्या अर्जावर डिसअप्रूव्ड असे लिहिले असेल तर तुमचा अर्ज अमान्य झाला आहे। याचे कारण तुमच्या अर्जात काही माहिती चुकीची असू शकते। तुम्ही ऑनलाईन जाऊन तुमच्या अर्जात आवश्यक बदल करून पुन्हा एकदा सबमिट करू शकता। पेंडिंग टू सबमिटेड, जर तुमच्या अर्जावर पेंडिंग टू सबमिटेड असे लिहिले असेल तर तुमचा अर्ज अजूनही प्रक्रियाधीन आहे। सरकार तुमचा अर्ज तपासत आहे, तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही। याशिवाय फॉर्म भरताना अडचण येत असल्यास कृपया व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। तुम्हाला कोणतीही अडचण आल्यास तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता। काही महत्त्वाच्या गोष्टी, अर्ज दाखल करताना सर्व माहिती बरोबर भरून द्या। अर्ज दाखल केल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल। तो OTP तुम्हाला अर्ज सत्यापित करण्यासाठी वापरावा लागेल। तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही वेबसाईटवरून तुमची स्थिती तपासू शकता। राज्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। पैसे 17 ऑगस्ट 2024 ला पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यापूर्वी 15 ऑगस्टचे निमित्त साधत राज्यातील बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्यातील किती महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले त्याची माहिती अर्थमंत्री यांनी पुण्यात दिली। त्यानुसार राज्यातील 35 लाख भगिनींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत। तसेच महिन्याखेर 1.25 कोटी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील असे सांगितले। अनेक टीका झाल्या पण बुधवारी 35 लाख माय बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले। तसेच आज आणि उद्या 50 लाख महिलांना पैसे देण्याचा आमचा प्रयत्न आहे। 1.25 कोटी महिलांच्या खात्यात महिन्याखेर आम्ही पैसे देणार आहोत। तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।